Good morning, students. We have already studied some principles related with green chemistry. So, to avoid the pollution, to avoid the hazardous chemicals, waste or byproduct formation, we have to minimize and maximum amount of products which are useful for us, we should be prepared. And for that purpose, there are so many principles are given by the scientist Anastas Paul. So already 8 principles we have studied, and next one, use of catalysis. What is catalysis, or what is the catalyst? You know well. It is which increases the velocity of the reaction or rate of the reaction, and it involves not in the reaction, but it helps to convert the reactant into the product. That is called as a catalyst. And the process which is taking place here, that is catalysis. So to increase here the rate of reaction, the catalyst helps. Also it is increases selectivity, means the formation of the product, mostly minimizes waste material, and reduce also reaction time, which is also valuable one here. So it reduces reaction time. Suppose some reactions can take place in 4 hours or 5 hours. So without a catalyst, if we use here the catalyst, suitable catalyst, then the rate is going to here increase, and therefore time becomes less. म्हणजे या ठिकाणी बघा की एखाद्या रिएक्शनला 2 तास लागत असतील किंवा 3 तास लागत असतील किंवा 4 तास लागत असतील विदाउट कॅटॅलिस्ट, आणि आपण जर त्या रिएक्शनसाठी कॅटॅलिस्ट यूज केला, ऍड केला, आणि तीच रिएक्शन सेम रिएक्शन आपण त्या ठिकाणी काय केली, रन केली, तर काही वेळेला 1 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये त्या ठिकाणी काय होते, ती रिएक्शन होते. त्यामुळे इथं वेळ तरी वाचतो, शिवाय ती रिएक्शन हिटिंग प्रोसेसला असेल किंवा इलेक्ट्रिसिटी वापरायची असेल तर ते इलेक्ट्रिसिटी सुद्धा सेव्ह होते. म्हणजे एनर्जी सेव्ह करतो, टाइम सेव्ह करतो, आणि मिनिमम वेस्टेज या ठिकाणी तयार होतं. कारण जो काही प्रॉडक्ट समजा विदाउट आपण कॅटॅलिस्ट एक 50% प्रॉडक्ट फॉर्म होत असेल, तर कॅटॅलिस्ट वापरल्यानंतर त्याचं यील्ड ज्याला आपण म्हणतो, उत्पादन जे आहे ते सुद्धा वाढतं, समजा 80% किंवा 90%. तर रेट ऑफ रिएक्शन बरोबर या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी काय होतो, आपल्याला बेनिफिट होतो किंवा यूज होतो किंवा ऍडव्हान्टेजेस होतो. पण फॉर एक्झाम्पल घ्यायचं तर बऱ्याचशा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधल्या रिएक्शन असतील किंवा एस्ट्रेस सोबत प्रोडक्शन असेल, तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कॅटलिस्ट वापरतात. आता व्हॅनेडियम पेंटॉक्साइड हे एस्ट्रेसोफोरच्या कॉन्टॅक्ट प्रोसेसने एस्ट्रेसोफोर तयार करताना वापरलं जातं कॅटलिस्ट म्हणून, व्हॅनेडियमचं ऑक्साईड V2O5. किंवा हायड्रोजनेशन ऑइल म्हणजे या ठिकाणी एडिबल ऑइल्स जे आहेत त्यांचं कन्व्हर्शन वनस्पती घी मध्ये, म्हणजेच ज्याला आपण मराठीमध्ये डालडा असं म्हणतो, तर या डालडा म्हणजेच काय, हे वनस्पती तूप आहे. तर हे वनस्पती तूप तयार केलं जातं, आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला माहिती आहे की बेकरी प्रोडक्ट्स मध्ये असेल किंवा आपण घरामध्ये सुद्धा काही पदार्थ तयार करायला हे डालडा वापरला जातं. तर यामध्ये काय केलं जातं की हायड्रोजनेशन ऑफ ऑइल, म्हणजे जे ऑइल लिक्विड स्टेटमध्ये असतं त्याचं थोडक्यात सॉलिड स्टेटमध्ये हायड्रोजनेशन करून, म्हणजे हायड्रोजन गॅसच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन केली, तर अनसॅच्युरेटेड ऑइल्स कन्व्हर्टेड इंटू सॅच्युरेटेड फॅट्स. त्या प्रकारे इथं मग हे कन्व्हर्शन करण्यासाठी आणि रेट ऑफ रिएक्शन या ठिकाणी मग वाढवावा लागतो, कारण त्या टर्न्स मध्ये वगैरे आपण हे तयार करतो, डालडा वगैरे किंवा वनस्पती घी. तर राणी निकेल असेल किंवा पॅलेडियम, प्लॅटिनम यासारखे कॅटॅलिस्ट या ठिकाणी वापरला जातात. त्यातल्या त्यात निकेल कॅटॅलिस्ट, राणी निकेल हा वापरला जातो, जो स्वस्त आहे. त्यानंतर हॅबर्स प्रोसेसनं आपण अमोनिया तयार करतो, तर याच्यामध्ये आपण कॅटॅलिस्ट म्हणून मॉलिब्डेनम वापरतो किंवा आयर्न, मॅंगेनीज यासारखे मेटल्स वापरू शकतो. तर लक्षात घ्यावा, कॅटॅलिसिसमुळं काय काय आपण या ठिकाणी कमी केलं, तर पोल्युशन रिड्यूस होतं, एनर्जी सेव्ह होते, रिएक्शन टाइम रिड्यूस होतो किंवा कमी केला जातो, आणि रेट ऑफ रिएक्शन वाढते. शिवाय या ठिकाणी मिनिमम वेस्टेज झाल्यामुळं आणि प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाल्यामुळं या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा बेनिफिट आपल्याला मिळतोय.
आता नेक्स्ट आहे डिझाईन फॉर डिग्रेडेशन. आता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्लास्टिक मटेरियल आपण तयार केलं. ते पॉलिथिन, पॉलिप्रॉपिन यासारख्या ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणून तयार केलं गेलं, त्याचं पॉलिमरेशन करून केलं गेलं. पण ते सहजासहजी निसर्गामध्ये काय होत नाही, डिकम्पोज होत नाही. जसं आता बरेचसे पदार्थ असतात की अन्न पदार्थ असतील किंवा या ठिकाणी झाडांची पानं असतील किंवा या ठिकाणी खत असेल, म्हणजे आता शेण वगैरे असं खत होतं, हे पदार्थ असतील तर ते काय होतात निसर्गामध्ये, म्हणजे निसर्गतः त्याला उष्णता मिळाली किंवा पावसामुळे, पाण्यामुळे वगैरे डिग्रेडेड होतात आणि त्यांचं म्हणजे त्यामुळे पोल्युशन होत नाही. पण काही पदार्थ असे आपण तयार केले आहेत की जे या ठिकाणी काय होत नाही तर म्हणजे सहजासहजी डिस्ट्रॉय होत नाही, डिग्रेड होत नाही, त्यामुळे एन्व्हायरमेंटल पोल्युशन वाढतं. आणि अशा प्रकारचं पोल्युशन आपल्याला जर कमी करायचं असेल तर बायोडिग्रेडेबल जे या ठिकाणी निसर्गतः त्यांचं काय होईल, नंतर विघटन होऊन वेगळ्या अशा कंपाऊंडमध्ये कन्व्हर्शन होईल की जे पोल्युशन करणार नाही, अशा प्रकारचे प्रॉडक्ट तयार करायचे आहे. तर आजकाल बरेचसे मग या ठिकाणी जे काही पॉलिथिन्स किंवा या प्रकारचे जे काही आहे त्याऐवजी या ठिकाणी काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्सच वापरून मग ते ग्लुकोजचे कंपाऊंड असतील, ग्लायकॉल्सचे असतील, तर याच्यापासून या ठिकाणी म्हणजे बायोडिग्रेडेबल अशा प्रकारचे काय तयार केले जातात, प्लास्टिक मटेरियल तयार केले जातात आणि त्याचा वापर वेगळ्या आर्टिकल्स तयार करण्यासाठी, वस्तू तयार करण्यासाठी वगैरे केला जातो. म्हणून त्याला काय म्हणतात, डिझाईन फॉर डिग्रेडेशन. तर पोल्युशन अवॉइड करण्याच्या दृष्टिकोनातनं या प्रकारचे आपण काय तयार करायला पाहिजे, आर्टिकल्स तयार करायला, वस्तू तयार करायला पाहिजेत की ज्यांचं एक तर रिसायकलिंग करता येईल किंवा जे निसर्गामध्ये ऑटोमॅटिकली म्हणजे नॅचरली काय होतील, डिग्रेड होतील. सो इट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रिन्सिपल. तर यूज ऑफ कॅटॅलिसिस जेवढं महत्वाचं आहे तेवढंच डिग्रेडेशन होणारे पदार्थ आपण डिझाईन करायला पाहिजेत, तशी केमिकल्स वापरली पाहिजेत जे एन्व्हायरमेंटला या ठिकाणी काय करू शकतात, तर इको फ्रेंडली असतात आणि ते एन्व्हायरमेंटला घातक होणार नाही. त्यानंतर रिअल टाइम अनालिसिस, पोल्युशन प्रिव्हेन्शन. तर पोल्युशन प्रिव्हेन्शनसाठी या ठिकाणी आपण एखादी रिॲक्शन किती वेळ होणार आहे याचं मॉनिटरिंग करायला पाहिजे. म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन कम्प्लीट व्हायला 15 मिनिटं 10 मिनिटच लागत असतील आणि आपण ते कम्प्लीट झालंय की नाही हे चेक न केल्यामुळं त्याचा कालावधी कदाचित तासभर, अर्धा तास, 1.5 तास होऊ शकतो. तर आपण वरचेवर प्रॉडक्ट तयार झाला की नाही हे चेक करण्याची जी काही मेथड आहे त्याला रिअल टाइम अनालिसिस म्हणतात. नेमकं 5 मिनिटात एखादा पदार्थ तयार होतो की 10 मिनिटामध्ये होतो की त्याला अजून जास्त वेळ लागतो, हे चेक करण्यासाठी थिन लेअर क्रोमॅटोग्राफी सारखे टेक्निक्स या ठिकाणी आपण वापरतो आणि त्याला म्हणायचं की रिअल टाइम अनालिसिस. आणि बराच वेळ म्हणजे आपण जर एखादी रिॲक्शन कम्प्लीट झाली की नाही याचा विचार न करता ती तशीच ठेवून दिली तर त्याच्यापासून निर्माण होणारे आणखीन काही वेस्ट मटेरियल्स किंवा म्हणजे पॉयझनस गॅस वगैरे सुद्धा तयार होऊ शकतात आणि डिकम्पोजिशन वगैरे त्या कंपाऊंडचं झाल्यामुळे त्याच्यातनं पॉयझनस हॅझार्डस कंपाऊंड्स पुन्हा तयार होतात आणि ते जर एअरमध्ये मिसळले तर परत पोल्युशन वाढू शकतं. आणि ते होऊ नये यासाठी परफेक्ट टायमिंग एखाद्या रिॲक्शनची आपण काय करायची आहे या ठिकाणी म्हणजे समजून घ्यायचे आणि त्यासाठी मग थिन लेअर क्रोमॅटोग्राफी सारखे टेक्निक्स इथं आपण वापरू शकतो. तर त्याला म्हणायचं रिअल टाइम अनालिसिस. म्हणजे नेमक्या एखादी रिॲक्शन किती वेळामध्ये होते, किती मिनिटात होते, काय सेकंदात होते की आवर्स लागतात, ते परफेक्टली जाणून घेणं आणि त्याच्यामुळे अनवॉन्टेड होणारं पोल्युशन जे आहे ते अवॉइड करता येईल. नेक्स्ट आणि हे सुद्धा महत्वाचं प्रिन्सिपल आहे, सेफर केमिस्ट्री फॉर ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन. आता तुम्हाला माहिती आहे की केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात. तुम्ही सुद्धा आता प्रॅक्टिकल करत असताना लक्षात आलं असेल काही केमिकल्स आपण त्या ठिकाणी गॅस सुरू असताना वगैरे खूप केअरफुली म्हणजे लांब ठेवतो. काही केमिकल्स ही त्या ठिकाणी इरिटेशन करणारे असतात, हातावर वगैरे पडलं तर आपल्याला जखमा वगैरे होऊ शकतात किंवा काही एक्सप्लोजिव्ह असतात. तर ही जी केमिकल्स आहेत ती एक्सप्लोजन्स काही वेळेला होऊ शकतं आपलं जर व्यवस्थित लक्ष नसेल तर. काही प्रोडक्शन्समध्ये रिस्क असते कारण काही वेळेला या ठिकाणी ती केमिकल्स पॉयझनस असतात, टॉक्झिक असतात आणि त्यामुळे एक्सप्लोजन होऊ नये, अशा प्रकारचे ऍक्सिडेंट्स होऊ नये
यासाठी या ठिकाणी आपण निवडतानाच अशा पद्धतीचे केमिकल्स निवडायचे की जी जास्तीत जास्त सेफ पद्धतीने आपल्याला प्रॉडक्ट तयार करता येईल. तर जनरली गॅसियस स्टेटमध्ये जर एखाद्या रिॲक्शन असतील तर गॅसियस स्टेटमध्ये खूप हायली रिॲक्टिव्ह असतात ते आणि लगेचच स्प्रेडअप होतात, तुम्हाला माहित आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी आपण चूज करत असताना लिक्विड स्टेट किंवा सॉलिड स्टेट मधले रिॲक्टंट जास्त सुटेबल असतात की कोणापेक्षा तर गॅसियस स्टेटपेक्षा. आणि म्हणून याच पद्धतीच्या मेथडॉलॉजीज आपण काय करायला पाहिजे, डेव्हलप करायला पाहिजे. अशा पद्धतीचं या ठिकाणी हे सेफर केमिस्ट्री फॉर ऍक्सिडेंट प्रिव्हेन्शन असं एक प्रिन्सिपल आहे. आता काही ठिकाणी नाईलाजान आपल्याला गॅसियस स्टेटमध्ये काही पदार्थ वापरावे लागतात आणि त्यापासून मग आता अमोनिया वगैरे तयार करायला नायट्रोजन गॅस वापरावा लागतो, हायड्रोजन गॅस वापरावा लागतो. तर यांचं अतिशय सुरक्षितपणे आपण त्यांना ठेवावं लागतं. थोडी जरी गळती झाली किंवा थोडा जरी आपल्याकडनं हलगर्जीपणा झाला तर खूप मोठ्या या ठिकाणी एक्सप्लोजन्स म्हणजे काय स्फोट होऊ शकतात. तुम्हाला माहित आहे काय वेळेला गॅस गळतीमुळं किंवा या ठिकाणी काही इंडस्ट्रीज केमिकल इंडस्ट्रीमध्ये स्फोट झाला त्यामध्ये एखादा कामगार दगावू शकतो, एखादा म्हणजे तिथं टेक्निशियन किंवा कोण केमिस्ट असतील ते दगावू शकतात. या दृष्टिकोनातून हे प्रिन्सिपल पण महत्वाचं आहे. तसे एकूण आपण 8 प्रिन्सिपल्स यामध्ये पाहिलेले आहेत आणि ही जी प्रिन्सिपल्स आहेत ती खूप महत्वाची आहेत. आजच्या ॲडव्हान्स्ड म्हणजे केमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना तुम्हाला हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. अतिशय बेसिक कसं नॉलेज आहे आणि महत्वाचं असं या ठिकाणी नॉलेज आहे. तुम्ही ज्यावेळेला पुढे स्टडी करणार आहात केमिस्ट्री विषयाचा किंवा केमिकल इंडस्ट्रीमध्ये वगैरे तुम्ही जर जॉब करत असाल तर तुम्हाला ही प्रिन्सिपल्स निश्चितपणे काही वेळेला विचारू शकतात की काय प्रिन्सिपल्स आहेत, का पाळली पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं की आपण अफाट प्रकारे असे केमिकल्स तयार केले, औषधं तयार केली, त्यांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण केलाय, परंतु त्याचे काही ड्रॉबॅक्स पण असतात. हे न समजून घेता किंवा काही प्रोडक्शन करत असताना आम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा स्मॉल स्केलला फारसं पोल्युशन होते. म्हणजे ज्यावेळेला ते इंडस्ट्रियल लेवलला आपण तयार करतो त्यावेळेला खूपच मोठ्या प्रमाणात पोल्युशन होतं. ते कशा पद्धतीने अवॉइड करता येईल हे या प्रिन्सिपल्समध्ये सांगितलेलं आहे. आणि ती इको फ्रेंडली, एन्व्हायरमेंटली बिनाईन आणि सस्टेनेबल अशा प्रकारची आपली केमिस्ट्रीचे डेव्हलपमेंट असायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण काही लिमिटेशन्स या ठिकाणी पाळायला पाहिजे आणि या प्रिन्सिपल्स बोलून कुठल्या प्रकारच्या प्रिकॉशन्स आपण घ्याव्यात हे केमिकल्स तयार करताना हे सांगितलं आहे, हे लक्षात घ्या म्हणून. आणि आजकाल हे अतिशय गरजेचं आहे कारण प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आज एन्व्हायरमेंट म्हणजे पोल्युशन कंट्रोल करणाऱ्या अशा काही व्यक्तींची नेमणूक केली गेलेली आहे. ते एन्व्हायरमेंटली बिनाईन आहे की नाही किंवा ते कसं कंट्रोल करायचं, हॅझार्डस केमिकलची जरी तयार झाले तर ती कशी विल्हेवाट लावायची, म्हणजे सरळ सरळ रोजच्या पिण्याच्या पाण्याच्या नदींमध्ये वगैरे सोडून चालणार नाही. त्याच्यावर काहीतरी प्रोसेस करावी लागेल किंवा त्याची जबाबदारी त्या ठिकाणी इंडस्ट्री चालवणाऱ्या लोकांनी घ्यावी लागते. त्या प्रकारचे या ठिकाणी त्याचे उद्देश आहे. आता की पुढचा जो पॉइंट आहे आपण बघणार आहे तर द रोल ऑफ ग्रीन केमिस्ट्री. तर ग्रीन केमिस्ट्रीचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय रोल आहे, काय इम्पॉर्टन्स आहे, ते का स्टडी करायला पाहिजे. आता जे मी सांगितलं तेच सेम पुन्हा आणखीन थोडक्यामध्ये आपल्याला ते पॉइंट्स काय करायचे आहेत पाहायचे आहेत, लक्षात घ्या. सो की तुम्हाला माहित आहे की खूप कचरा आजकाल जमा व्हायला लागलेला आहे आणि कचऱ्याचं नियोजन करणं अत्यंत काय झालेलं आहे, कठीण झालेलं आहे. तुम्ही जर थोडंसं गावाच्या बाहेर वगैरे गेला आता गडिंगला वगैरे तर तुम्हाला आता सायन्स एक्झिबिशनला सुद्धा हे विषय असतात बघा की म्हणजे वेस्ट पासून आपण बेस्ट कसं तयार करू शकू किंवा रिसायक्लेशन कसं करायचं. हा कचरा सुद्धा म्हणजे ओला कचरा, वाळा कचरा बाजूला का करायचा वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला ह्या ठिकाणी नियोजनाच्या दृष्टिकोनातून हा एक 10 वर्षापूर्वी म्हटलं तर हास्यास्पद असा विषय होता. पण ज्यावेळेला सायन्स एक्झिबिशनमध्ये पोल्युशनच्या बाबतीमध्ये आम्ही काही प्रोजेक्ट केले होते त्यावेळेला आमच्या 11वी 12वीच्या मुलांनी, तुम्हाला सांगायला हरकत नाही या ठिकाणी अत्यंत ते महत्वाचं आहे. तर त्यावेळेला आम्ही काय केलं होतं की इंडस्ट्रियल पोल्युशन, फॉर एक्झाम्पल आपल्या जवळपास असलेली शुगर इंडस्ट्री असेल किंवा डेअरी फार्म्स असतील, डेअरी इंडस्ट्रीज असतील, तर यासारख्या ठिकाणामधून जे काही पोल्युशन होतं
त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच प्रमाणे कार्बन मोठ्या प्रमाणात निघतो. शिवाय वेस्ट वॉटर त्याच्यामध्ये पण काही केमिकल्स असतात. तरी डायरेक्टली हवेमध्ये हा कार्बन न सोडता त्या कार्बनला आपण काय केलं होतं त्यावेळेला की त्याचं ऍडसॉर्प्शन केलं होतं अशा म्हणजे प्लेट्सवर, मेटल प्लेट्सवर, आणि त्याचं डिपॉझिशन करून तो कार्बन हवेत न जाता तो उलट काय होत होता एका चेंबरमध्ये कलेक्ट करू शकतो आपण. आणि त्या कार्बनचा कार्बन ब्लॅक म्हणून या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की आजकाल किती मोठ्या प्रमाणामध्ये इंक लागते, कार्बनची इंक लागते. मग ती छपाईसाठी असेल किंवा तुमच्या कॉम्प्युटर प्रिंटिंगमध्ये लागणारे ते काही कार्टेज आहे त्याच्यामध्ये असेल तर ह्या इंक्स तयार करायला उपयोग होईल अशा पद्धतीने आम्ही तो प्रोजेक्ट केला होता. आणि वॉटर वेस्ट जे आहे त्याच्यावर प्रोसेसिंग करायला पाहिजे वगैरे सांगितलं होतं. तर तुम्हाला माहिती आहे की हे पृथ्वीची सुद्धा किंवा अर्थची सुद्धा एक कपॅसिटी आहे, किती कचरा ती घेऊ शकते. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कपॅसिटी आहे. 5 लिटरचं समजा एखादं म्हणजे बकेट आहे आणि त्याच्यामध्ये आपण म्हणजे त्याच्या कपॅसिटीपेक्षा डबल जर कचरा भरायला लागलो तर तो ओव्हरफ्लो होणार आणि तो सगळीकडे इतरस्त पसरणार आणि त्यामुळे मग पुन्हा घाणीचं साम्राज्य वाढणार. वेस्ट मटेरियल आपल्याला कमी करायचं आहे आणि हे वेस्ट कमी कसं करायचं याची प्रिन्सिपल्स आपण ग्रीन केमिस्ट्रीमध्ये शिकलेला होता. लक्षात घ्या. म्हणजे सगळ्यात पहिलं प्रिन्सिपलच आहे की कमीत कमी वेस्टेज तयार करा किंवा झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी वापरा. अशा प्रकारे आवाहन या ठिकाणी सर्व म्हणजे जे काही जगातील सर्व जे काही सायंटिफिक म्हणजे इंडस्ट्रीज आहेत या ठिकाणी किंवा सायंटिस्टनी या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे त्याचा अवेअरनेस यावा यासाठी त्याबद्दलची माहिती यामध्ये दिलेली आहे. आणि हे काय केलेलं आहे की सगळ्यात पहिलं जे काही या ठिकाणी रोल आहे ग्रीन केमिस्ट्रीचा की वेस्टची कपॅसिटी ठरलेली आहे त्यापेक्षा तुम्ही जास्त वेस्ट त्या पृथ्वी तलावर ठेवू नका, करू नका. नाहीतर आपल्यालाच उद्या त्या सर्वच गोष्टींमधून घातक परिणाम हे भोगावे लागणार आहे. आता ह्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये खूपच घातक परिणाम आपण पाहतोय आणि ते कसे कमी करावेत यासाठी ही प्रिन्सिपल्स आपल्याला उपयुक्त आहेत. त्यानंतर अशा टेक्नॉलॉजीज तुम्ही निर्माण करा किंवा असे केमिकल प्रोसेसेस तुम्ही या ठिकाणी डेव्हलप करा, डिझाईन करा की ज्यामुळे या ठिकाणी हॅझार्डस केमिकलचा म्हणजे तर वेस्ट तयार होणार नाही किंवा हॅझार्डस केमिकल्स आपण वापरायचे नाहीत. हॅझार्डस रिॲक्शन कंडिशन म्हणजे हाय टेम्परेचर, हाय प्रेशर हे सुद्धा वापरायचं नाही आहे. त्या पद्धतीने त्याला ग्रीन केमिस्ट्री असं आपण म्हणतो. तर केमिकल प्रॉडक्ट जे आहेत मॅन्युफॅक्चर करत असताना म्हणजे या गोष्टी लक्षात घेऊनच मॅन्युफॅक्चरिंग करावं लागेल की हॅझार्डस, टॉक्सिक अशा प्रकारचे केमिकल तयार होणार नाही, तशा प्रकारचे गॅसेस तयार होणार नाही. त्यानंतर ग्रीन केमिस्ट्री हेल्प्स टू रेड्यूस कॅपिटल एक्सपेंडिचर. तर जे काही खर्च होणार आहे एखाद्या प्रोसेससाठी, एखाद्या केमिकल रिॲक्शनसाठी तो कमी करायचं काम या ठिकाणी ग्रीन केमिस्ट्रीच्या तत्वानुसार आपण करू शकतो. मग ती कुठली तत्व आहेत तर आपण केमिकल चूज करतानाच म्हणजे इनएक्सपेन्सिव्ह करावी. त्यानंतर दुसरं म्हणजे कॅटलिस्ट वापरा, त्यामुळे एनर्जी वाचते, टाइम वाचतो. हे सगळं आपण बघितलेलं आहे. वेस्ट पण कमी होतं. वेस्ट कमी झालं तर 100 मॉलिक्युल्स आहेत एखाद्या समजा रिॲक्टंटचे तर त्याचे 80 किंवा 90 मॉलिक्युल कशामध्ये कन्वर्ट होतील प्रॉडक्टमध्ये. म्हणजे फक्त 10% त्याच्यामध्ये काय तयार होईल वेस्टेज. म्हणजे जास्तीत जास्त प्रॉडक्ट तयार करणं आणि कमीत कमी वेस्ट तयार करणं किंवा शक्यतो झिरो वेस्ट तयार करणं किंवा बाय प्रॉडक्ट जे असतात ते बाय प्रॉडक्ट तयार होऊ नये या पद्धतीनं या ठिकाणी म्हणजे त्यामुळे काय होणार आहे तुम्हाला यील्ड वाढलं, उत्पादन वाढलं तर निश्चितपणे खर्च सुद्धा काय होतो कमी होतो. लक्षात घ्या. किंवा तो प्रॉफिटेबल व्यवसाय म्हणू शकतो आपण. नाहीतर आपण कंपाऊंड घेतले समजा 100 मॉलिक्युल्स आणि फक्त 40% त्याच्यापासून आपल्याला यील्ड मिळालं, प्रॉडक्ट मिळाला. जसं शेतामध्ये तुम्ही धान्य पेरता त्यापासून उत्पादन एक 1 एकरला इतकं धान्य निघायला पाहिजे. समजा एक 20 पोती निघायला पाहिजे, 25 पोती निघायला, त्यापेक्षा तुम्हाला अगदीच कमी निघालं तर आपण काय म्हणणार तिथं आपलं जे खर्च केला इतका आणि मात्र उत्पादन कमी मिळालं. तसंच या ठिकाणी केमिस्ट्रीमध्ये किंवा कुठल्याही केमिकल्स किंवा इंडस्ट्रीमध्ये तयार जे काही प्रॉडक्ट तयार केले जातात त्याच्या बाबतीमध्ये होतं. लक्षात घ्या. आणि म्हणून जर तुम्ही जास्तीत जास्त काय केला पोल्युशन म्हणजे कंट्रोल केला आणि वेस्ट कमी केला तर तुम्हाला एक्सपेंडिचर सुद्धा कमी मिळेल.
मॅन्युफॅक्चरिंगसाठी आपण नवीन नवीन मेथड्स, न्यू टेक्नॉलॉजीज, नॉवेल ज्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग मेथड्स म्हणतो, तर त्या डेव्हलप करायला पाहिजेत. न्यू वेज, न्यू मेथड्स वी हॅव टू डेव्हलप सो दॅट हिअर द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस शुड डेव्हलप फॉर मिनिमाइज एनी एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स. तर एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स या ठिकाणी कमी होऊ शकतात. आता म्हणजे आपण काय सांगितलं की ही जी ग्रीन केमिस्ट्री आहे तसं ऍडव्हान्स्ड हा विषय आहे. तुम्हाला जो अभ्यासासाठी मुद्दाम दिलेला आहे 12वी पासूनच तुम्ही अवेअर व्हावेत या ठिकाणी या बाबतीमध्ये की आपण जे काय करत आहे त्याच्यामधून पुन्हा आणखीन प्रॉब्लेम निर्माण होणार नाही, उलट त्याच्यावर सोल्युशन आपण शोधायचे आहे. तर ही जे रिव्हॉल्युशन चालू आहे यासाठी की जे काही चॅलेंजेस आपल्या समोर आहेत पोल्युशनच्या बाबतीमध्ये, एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल किंवा या ठिकाणी सॉलिड पोल्युशन असेल, ते अवॉइड करून या ठिकाणी आपण काय करायचंय की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण एन्व्हायरमेंट कसं स्वच्छ राहील, ग्रीन केमिस्ट्रीचा जास्तीत जास्त या ठिकाणी वापर करून केमिस्टनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या रूल्स प्रमाणे त्यांचे प्रिन्सिपल्स फॉलो करून आपण प्रोडक्शन्सला महत्त्व द्यायचं आहे. त्याच्यामध्ये टॉक्सिक सबस्टन्सेस तयार होणार नाही त्याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे. आता ग्रीन केमिस्ट्रीमुळे अतिशय आणखीन एक महत्त्वाचा असा रोल आहे की जो या ठिकाणी ओझोन लेअर जो आहे, जो पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये स्ट्रॅटोस्फिअरमध्ये हा ओझोनचा जो लेअर आहे तो काही ठिकाणी त्याला होल पडायला लागले, तो विरळ व्हायला लागला, म्हणजे त्याचा लेअर जो आहे तो थोडासा काय व्हायला डायल्यूट व्हायला लागला, विरल व्हायला लागला असं आपण जो काही म्हणतो. तर तो होऊ नये यासाठी ग्रीन केमिस्ट्रीचा या ठिकाणी काय मोठ्या प्रमाणात आपल्याला उपयोग होणार आहे. कारण जर हॅझार्डस केमिकल तयार झाल्याने, टॉक्सिक गॅसेस तयार झाल्याने, पॉयझनस गॅसेस तयार झाल्याने आपण जे काही रेफ्रिजरेशन मध्ये वापरतो किंवा एअरक्राफ्ट मध्ये वापरतो हे जे काही आहे गॅस, त्याच्यापासून निर्माण होणारे जे काही ग्रीन हाऊस इफेक्ट ज्याला म्हणतो, तर हे जे अनवॉन्टेड गॅसेस, कार्बन मोनॉक्साईडचा असेल, मिथेन असेल किंवा कार्बनचे कंपाऊंड्स काही आहेत जे अतिशय घातक असे आहेत त्या ओझोन लेअरला, तर तो ओझोन लेअर प्रोटेक्ट करण्यासाठी या ठिकाणी ग्रीन केमिस्ट्रीचा आपल्याला निश्चितपणे उपयोग होणार आहे. आपण जी केमिकल्स की ज्यामुळे ओझोन लेअर या ठिकाणी काय होतंय की डिप्लिकेशन व्हायला लागलंय त्याचं, ते होऊ नये यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत. आणि हा ओझोन लेअर जर राहिला नाही म्हणजे त्या स्ट्रॅटोस्फिअरमध्ये तर सर्व्हायव्हल ऑफ लाईफचा मोठा म्हणजे प्रॉब्लेम निर्माण होणार आहे याची आपल्या सर्वांना जाणीव झालेली आहे. आणि म्हणून ग्रीन केमिस्ट्री इट अवॉइड्स हिअर सच टाईप ऑफ पोल्युशन्स, ग्लोबल वॉर्मिंग असेल, ग्रीन हाऊस इफेक्ट असेल, तर हे अवॉइड करण्यासाठी या ग्रीन केमिस्ट्रीचा खूप मोठा रोल आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहे. सो in short, I want to tell you that we must be aware when we are using chemicals or we are using articles like plastic materials. So much we are using those that it is very important. कुठेही टाकू नये आणि मुळातच कमीत कमी उपयोग करावा आपण वस्तूंचा, म्हणजे वेस्ट कमीत कमी निर्माण होईल आपल्या सुद्धा घरांमध्ये. आणि त्याचं पुन्हा डिस्पोजल करताना आपण त्याचंही भान ठेवायला पाहिजे. तरच ही पृथ्वी म्हणजे प्रत्येकाची ही जबाबदारी असणार आहे. तरच आपण पृथ्वीला स्वच्छ ठेवू शकू, पोल्युशन फ्री ठेवू शकू आणि आपण एन्व्हायरमेंटली म्हणजे फ्रेंड बनायला शिकावं एन्व्हायरमेंटचे, ना की त्याच्या आपल्यापासून त्यांना काय होईल घातक ठरेल. सो ही जी काही ग्रीन केमिस्ट्रीबद्दलचं काही आपण स्टडी केलेलं आहे, तर त्यामध्ये ग्रीन केमिस्ट्रीचा अर्थ काय, ग्रीन केमिस्ट्रीची नीड काय होती, त्याचं सुरुवातीचा तुम्हाला म्हणजे पार्श्वभूमी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या ग्रीन केमिस्ट्रीचा जन्मच याच्यासाठी झालेला आहे की आपल्याला कमीत कमी पोल्युशन करायचं, म्हणजे पोल्युशन या ठिकाणी कमी करायचं आहे, ग्लोबल वॉर्मिंग कमी करायचं आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट कमी करायचा आहे की ज्यामुळे या ठिकाणी ओझोनचा लेअर सुरक्षित राहील किंवा एकंदरीतच हवा स्वच्छ राहील, पाणी स्वच्छ राहील आणि ज्यामुळे आपलं आरोग्य शेवटी आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहील. आपण जे काही अन्न खातो त्याच्यामध्ये केमिकल मिश्रित अन्न असेल तर ते शरीराला घातक व्हायला लागले हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे ऑर्गॅनिक खतं, ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स वापरणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, तर हा एक पार्ट झाला या टॉपिकमध्ये. आता दुसरा पार्ट आपण नॅनो केमिस्ट्रीवर शिकणार आहोत. हा सुद्धा ऍडव्हान्स्ड विषय आहे किंवा ज्याला आपण
या 100-100 वर्षामध्ये थोडं डेव्हलपमेंट होत, ह्या 30-40 वर्षात त्याची जास्त प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट झाले. आणि त्याचं इंट्रोडक्शन असेल, त्यानंतर नॅनो सायन्स म्हणजे काय, नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय आणि नॅनो स्केल वगैरे याच्याबद्दल माहिती आपण करून घेणार आहे. ठीक आहे.